दाढीवाल्यानं एक नारा दिला, अब की बार 400 पार. आता ते 400 पार कायचे होय त्या दाढीवाल्यानं सांगितलं नाही आहे. ते समजून घ्या का तो जर चोट्टा सत्तेत आला तर तो तुमची DAPची बॅग 400 पार नेणार आहे, तुमचं पेट्रोल डिझेल 400 पार नेणार आहे. आणि त्याले जर जाग्यावर बसवायचं आहे तर येणाऱ्या निवडणुकीत निलेश दादा लंके यांच्या तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा. याने एक नारा दिला आमच्या देशात या आया बहिणींच्या शिक्षणासाठी, बेटी बचाव आणि बेटी पढाव. इतका ढोंगी आहे ह्या का त्या मणिपूरमध्ये जाती जातीत भांडणं लावले. 2 महिने झाली दंगल पेटली. ह्या त्या दंगलीवर बोलून नाही राहिला. आणि ह्या बोलून काय राहिला दाढीवाला, इस्रायल पॅलेस्टाईन विवाद. दुसरा तो चर्चा तिथं फोन केला म्हणते म्या, कुठं, रशियाच्या पंतप्रधानाले पुतीनले. युद्ध थांबवलं 1 दिवसासाठी, भारतातले लोक बोलावले. एवढा डेरिंग याचं का याच्या म्हणण्यानं युद्ध थांबते. आणि तो चर्चा त्याच्यावर करून राहिला. 57 दिवसानं बोलला ह्या मोजून मणिपूरवर 36 मिनिट 36 सेकंद. अरे तिथं 2 महिने इंटरनेट बंद होतं. त्या स्त्रीची नग्न धिंड निघाली. इंटरनेट चालू झाल्यावर तिचा व्हिडिओ व्हायरल झाला. जर तुम्हाला तुमच्या आया बहिण्यांची नग्न धिंड काढणारा भारत पाहिजे असेल तर त्या दाढीवाल्याला मतदान करजा, नाही तर महाविकास आघाडीला इंडिया अलायन्सच्या एक उमेदवाराला सक्षम करा आणि त्याला निवडून आणा. इतकं बदमाश आहे. अरे याची हद्द केव्हा पार झाली का या देशाचं नाव जगात रोशन करणाऱ्या, ऑलिम्पिक मेडल मिळवून देणाऱ्या या देशाच्या खेळाडू म्हणते का आमच्यावर या ब्रिजभूषणनं लैंगिक अत्याचार केला. त्याले तर पार्टीतून तर काढलाच नाही, त्याले कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावर तसाच ठेवला. यायनं ठेवला का नाही ठेवला. आणि म्हणजे हे देशावर त्यानं आंदोलन केलं. 26 जानेवारीला त्याले पोलीसवाल्यानं वरून आदेश आले, मारलं. त्यास म्हणजे गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या लोकायले त्यानं जेव्हा अर्जुन पुरस्कार वापस केला तेव्हा सरकारले जाग आली आणि त्याला पदावरून काढलं. आणि बरं निवडून कोणाला दिलं, त्याच्या सोबत्याला दिलं, कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी. इतके बदमाश आहे. आणि आता त्याच्या पोराले खासदारकीची सीट दिली. अरे शेतकऱ्याची तूर 12,000 गेली तर यानं इजी तोरून अकातल्यासारखी तुरीची दाय बोलावली. त्याला माप नाही, दंड नाही. शेतकऱ्याचा विचार करते का हे पहा तुम्ही. आणि ते तुरीची दाय खपली नाही. तुरीचे भाव 4,000वर आले तर ते कंट्रोलले भोगदाड पडलेली घुबड्यानं टोचलेली दाय साल्यानं कंट्रोलले इकली 32 रुपये किलोनं. इकली का नाही इकली, इकली का नाही इकली. 2021 कास्तकाराचं सोयाबीन गेलं होतं 11-12 हजाराले. डिसेंबर महिन्यापासून सोयाबीन वाढून राहिलं होतं. ऐन ऑगस्ट महिन्यात ह्या अमेरिकेतून 12 लाख टन सोयाबीनची DOC ढेप बोलावली. आणि त्या सोयाबीनचे भाव पाडले. ऐन तोंडात घास आणणारा शेतकऱ्याचा हिसकावून घेतला यानं. हे शेतकऱ्याचं कैवारी आहे. अरे लुटून खाल्ला यानं देश. 538 रुपये DAPची बॅग होती, 1350 केली. पेट्रोल डिझेलचे भाव आकाशाला भिडून गेले. खर्च वाढून गेला. फवाऱ्याच्या औषधावर GST लावली. मग तुम्ही विचार करा, हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचं आहे का. गुजरातचा कांदा निर्यात करायला परवानगी दिली, 2000 मेट्रिक टन पांढरा कांदा. आणि इथं कांदा उत्पादक शेतकरी आहे, महाराष्ट्राचा कांदा निर्यात नाही होणार म्हणते. सांगा. आणि निर्यात आता परवानगी दिली तर त्याच्यावर एवढे निर्बंध लागले का कांदा निर्यातच नाही झाला पाहिजे ना, शेतकरी उभ्यानं मेला पाहिजे. इथं नगरमध्ये आता मी काही गावात फिरलो, 7 तारखेला फिरलो. एक जाधव नावाचा शेतकरी भरला. तो म्हणे मी हार्वेस्टर घेतलं म्हणे. सरकारनं सांगितलं का जवळपास 1.5 का 1.25 करोड रुपयाची मशीन आहे ते ऊसाचा हार्वेस्टरची. त्याच्यावर 40 लाख सबसिडी होती म्हणे. हे विखे पाटील ते मंत्रालयाचे मंत्री आहे असं त्याने मला सांगितलं. तर म्हणे आम्ही ते सबसिडी मिळवण्यासाठी मंत्रालयाच्या एरझऱ्या मारल्या पण सबसिडी नाही दिली म्हणे. काही शेतकरी आहे ना तर 4-5 लाख रुपये त्याला फिरवती दिली म्हणे. म्हणजे घुस चालली तरी त्याची सबसिडी कॅन्सल केली. आणि तू ज्या कोणा लोकांना लिस्ट पाहिजे असन तर मायापाशी 90 शेतकऱ्याची लिस्ट आहे का ज्याला सबसिडी नाकारली या सरकारनं. इतकं बदमाश आहे. म्हणून हे लक्षात ठेवा. आणि मग आता हे सभा घ्यायला येऊन राहिले त्याला वाटते का आता चित्र पालटते. आणि आता का करायचं, याचा पक्ष बोल. मान्य बाळासाहेब ठाकरेचा पक्ष बोलला. सुरत मार्ग गुवाहाटी 50 खोके माजले बोके.
मग त्याच्यानंतर पवार साहेबाचा पक्ष बोलला. हा, आता तुम्हाला सांगतो, येणाऱ्या या 13 तारखेला जे इलेक्शन आहे, या निवडणुकीत तुम्हाला जास्तीत जास्त एवढं मतदान करा निलेश लंके साहेबाले. आणि सर्वसामान्याचा नेता, एका शिक्षकाचा पोरगा आहे, 24 तास तुम्हाला उपलब्ध आहे, असे सर्वसामान्य लोकायले ठीक आहे पवार साहेब उचलते आणि त्याला डायरेक्ट आमदार घेऊन आता खासदारकीची शीट दिली. कोरोनात मी काम पाहिलं, मी व्हिडिओ पाहते यायचे. असा सर्वसामान्याचा नेता तुम्हाला दिला आहे. भरपूर मतदान करा. आणि जेव्हा 4 तारखेला रिझल्ट राहील ना, सकाळी 7 काउंटिंग सुरू झाली का, ज्यानं घड्याळ चोरून नेलं त्याचं घड्याळ 10 वाजून 10 मिनिटांनी बंद पडलं पाहिजे. आणि ते घड्याळ पवार साहेबाच्या चरणी आणून ते अर्पण करण. कारण त्या घड्याळ हिची चाबी एकाच माणसाच्या हातात आहे, ते म्हणजे आदरणीय पवार साहेब. ते घड्याळ दुसरं कोणी चालू नाही करू शकत. आणि यायले पुन्हा सांगून देतो, ठीक आहे, यायले पुन्हा सांगतो का या राजकारणाचा वस्ताद एकच माणूस आहे, आदरणीय पवार साहेब. आणि वस्ताद हा एक डाव राखून ठेवत असतो. आणि तो डाव 4 तारखेचा रिझल्ट लागू द्या, मग तुम्हाला सांगान का तो डाव का आहे. कारण पवार साहेब असे माणूस आहे का सकाळी माणूस पाठवायचा, शपथ घ्यायची, लंकेले आग लावायची, 3:30 वाजता राजीनामा देऊन वापस आणायचा. हे एकच माणूस करू शकते. अरे 10,34,000 करोड रुपयाची कर्जमाफी केली साल्यानं उद्योगपतीची. त्या मुक्या अन्या हे एक अडाणी आहे, त्याची कर्जमाफी केली 10,34,000 करोड. पण शेतकऱ्याची 1.5 करोड कर्जमाफी, 1.5 लाख करोडची कर्जमाफी आहे, ते करायला पैसे नाही म्हणते साले. पण भारताचे कृषी मंत्री होते पवार साहेब, तेव्हा भारताचे पंतप्रधान होते 2009 मनमोहन सिंग. त्यानं 72,000 करोड रुपयाची कर्जमाफी केली. या तुमच्या इकडे आता मी फिरून राहिलो, कोणाच्या शेतात द्राक्ष आहे, कोणाच्या शेतात फळबागा आहे. मग त्या डाळिंबाच्या असो, पेरूच्या असो, ठीक आहे, त्याच्यानंतर केशर आंब्याच्या दिसल्या. हे फळबाग लागवड योजना कोण्या माणसाने सुरू केली आणि ज्याच्यावर सबसिडी दिली का शेतकरी लावा, तुम्हाला पर एकर सबसिडी, ड्रीप इरिगेशनले, सिंचनाले ते स्कीम चालू करणारे माणूस या महाराष्ट्रात शेतकऱ्याचा विचार करणारा एकमेव नेता आहे आदरणीय पवार साहेब. ते आमच्या काळात आमच्या डोळ्यानं पाहिलं म्हणून सांगून राहिलो. हे का सांगते, त्या दिवशी भाषणात बोललं मंगळसूत्र. हा, अबे तुझ्या बायकोच पाहिलं पहिले, तुला कुठं टाकून ठेवली. अरे सिलेंडर 430चं सिलेंडर महाग वाटे, त्याला 1130 नेलं. अजे त्याला का महागाई समजन जी, ज्यानं बायको टाकली जाय ना. काही मुख्यमंत्री असे आहे का भगवे कपडे घालून बसले, लेकरच नाही तर त्याला महागाई का भिंड समजणार आहे. अरे बरोबर आहे का नाही. आम्हाला विचारा, आमचे लेकर आहे, प्रपंच आहे, महागाईचे चटके आम्हाला समजते. तुम्ही बायका टाकल्या तुम्हाला का भिंड समजणार आहे महागाई. हा, म्हणजे खतरनाक आहे हे. आता जे विखे पाटलाचं पोरग इथं रेडीमेड आणून ठेवलाय उत्तरचं कॅलेंडर दक्षिणेत आणलं. 2026 लोकसभेची डेडलाईन डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनाची संपणार आहे. आणि भारत सरकार एक कमिशन नेमन आणि मतदारसंघाच्या सगळ्या बॉर्डर चेंज होईल. तेव्हा ह्या का करण, ह्या जर तुम्ही निवडून दिला, हे इथची डेव्हलपमेंट नाही करणार, तो तिथची करण. कारण ते पार्सल तिथं वापस जाणार आहे डबल. आता राखीव आहे म्हणून ते इकडे उडी मारलं त्यानं, समजलं का. म्हणून हे समजून घ्या, मी तुम्हाला सांगून राहिलो. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत ठीक आहे. आणि एक सायन्समध्ये एक कॉन्सेप्ट आहे, त्याला इन्फ्लुएन्स मॅग्नेटिझम म्हणते. मग आता हे पक्ष फोडाफाडी केली. आता अजित पवार साहेबांना असं वाटून राहिलं असेल का आपणच शरद पवार आहे का. तर ते इन्फ्लुएन्स मॅग्नेटिझम म्हणजे जर तुम्ही मॅग्नेट घेतलं लोहचुंबक, तर त्याला जर टाचण्या लावल्या तर पहिली टाचणी चिपकते, दुसरी टाचणी म्हणजे एकाला एक टाचण्या चिपकते.
तर त्याला असं वाटून राहिलं का पवार साहेबाच्या सानिध्यात आहे का मीच मॅग्नेट झालो का का तर त्या ज्या टाचण्याची बघते त्याच्यातला एक भाग ते घड्याळ चोरून नेणारे आहे. म्हणजे तुम्हाला समजून घ्या कन्सेप्ट काय आहे. तर राजकारणात अजित पवार साहेबांचा आणलं कोण तर पवार साहेबांचा ठीक आहे करंगई धरून येणारे हे माणसं आहे. यायले महाराष्ट्रात आमदार केले, खासदार केले, असे लय लोक म्हणजे लहान लहान लोक पवार साहेबांवर टीका करून राहिले. तुमची अवकात नाही आहे सालेव. अरे त्या माणसाचं किती मोठं योगदान आहे आणि तुम्ही का बोलून राहिले. म्हणून हे जे सरकार आहे या सरकारनं शेतकऱ्याचा विचार नाही केला. एक अग्निवीर सारखी स्कीम आणली. अरे तलाठीची भरती होती 1000 रुपये फी. अबे कलेक्टर 100 रुपयात होते भारतात. तुम्ही तलाठी बनवायची फी 1000 रुपये आकारून राहिले. आम्ही सांगून सांगून पिसाळून गेलो यायले. इकडं 75,000ची भरती काढली आणि इकडं महाराष्ट्रातल्या 238 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या यायनं नोकऱ्या 238 क्लास 2 क्लास 3च्या पोस्ट ठीक आहे कॉन्ट्रॅक्ट भरतीचा GR काढला आणि प्रायव्हेटायझेशन करून टाकल्या. मला समजलं मी आंदोलन केलं त्या वर्दीत आणि दुकानं टाकले. मोदी चायवाला, बेरोजगार पकोडा सेंटर, त्याच्याच भाषेत त्याला थोपकारात आणली. 8 दिवसात GR साल्यानं मग मागं घेतला. असे आगुटत नाही. म्हणून माय म्हणणं एवढंच आहे, इंग्लिश बोलणारा खासदार आहे. इंग्लिश बोलतेस ना फक्त का अजून काही समोर आहे. यायनं दिलं मला इंग्लिश बोलणारा खासदार आहे. मी म्हणलं बरं झालं पेनार गिनार आहे का नाही तर ठीक आहे म्हणून बोलणाराच आहे का असं विचारलं. तर अना तुम्हाला सांगतो हे भविष्यात बीजेपीचा प्लॅन आहे का. हे उरली सुरली तिकडे गेलेली शिवसेना आणि तिकडे गेलेली घड्या आहे हे खतम करायच्या मागं आहे. मोजून 4 सीटा दिल्या 48 पैकी. किती सीटा आणि अशा दिल्या का ज्या निवडून नाही येत. मग तुम्ही विचार करा आता. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला हे समजून घ्या का आपल्याला इंडिया अलायन्सचा एक उमेदवार वाढवायचा आहे आणि 273चा संसदेचा सरकार स्थापन करण्याचा आकडा आपल्याला जादुई आकडा पार करायचा आहे. आणि तो आकडा पार करायची जबाबदारी तुमची आहे. या 84 वर्षाचा तरुण योद्धा तुमच्यासाठी या देशाचं संविधान वाचलं पाहिजे. या देशातला शेतकरी बेरोजगार युवक वाचला पाहिजे. त्याचं भवितव्य घडलं पाहिजे. म्हणून या वयात रोजच्या 3 सभा मी सोबत आहे. आज पवार साहेबाच्या 3 सभा आज आहे. त्या दिवशी बारामतीची 3री सभा होती. ऊन 43 डिग्री सेल्सिअस. आमच्या वर्धेत इलेक्शन झालं 43 डिग्री सेल्सिअस होतं. 2.5 तास पवार साहेब त्या गाडीवर मिरवणुकीत फिरले. मला कमाल वाटली. त्या फडक्यावर आपल्या टावेलवर थंड पाणी ओतत जाईन पुसत जाय चेहरा. तुम्ही विचार करा जर 84 वर्षाचा तरुण योद्धा आपल्यासाठी एवढं करू शकते. आपण फक्त बटन दाबायची आहे की बरोबर. एवढी बटन तुम्ही येणाऱ्या 13 तारखेला दाबा आणि 4 तारखेचा रिझल्ट आपल्या बाजून लाईन. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत निलेश लंके साहेब इथून खासदार म्हणून गेले पाहिजे. जनसामान्याचं नेतृत्व गेलं पाहिजे. मला इथे बोलण्यासाठी वेळ दिला त्याच्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो. आणि सगळ्यांनी हात वर करा. निवडून द्यायचं का. शाबाश. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद कराळे सर. यानंतर या अत्यंत दुर्मिळ घटना आहे. मी माजी सैनिक बबनरावजी गाडीलकर यांच्या वतीने आदरणीय आपले उमेदवार निलेशजी लंके यांना या निवडणुकीला निधी म्हणून स्वतःची पेन्शन या पेन्शनमधली 1,11,111 रुपयांची मदत ते करणार आहेत. मी राजेंद्र तात्या फाळके यांना विनंती करतो कृपया आपण ही रक्कम स्वीकारावी. निलेश लंके यांच्या सारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्याचबरोबर संतोषजी लंके यांच्या वतीने पण 51,000 रुपयांची मदत आपण आदरणीय आणि साहेबांच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी थांबायचे. अजून 2 महत्त्वाची मनोगतं आपल्याला ऐकायची आहेत. यानंतर मी विनंती करणार आहे शिवसेनेचे फायर ब्रँड नेते ज्यांना ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत असे माननीय खासदार संजयजी राऊत साहेब. सन्माननीय खासदार संजयजी राऊत साहेबांना जोरदार टाळ्यांच्या गजरात मी निमंत्रित करतो आहे. आदरणीय देशाचे नेते शरद पवार साहेब, काँग्रेसचे
ज्येष्ठ नेते बाळासाहेबजी थोरात, अनिलजी देशमुख आणि आपल्या सगळ्यांचे खासदार निलेशजी लंके, प्रचंड सभा या नगर शहरामध्ये होते. मी मगासपासून गंमत पाहत होतो. हा संपूर्ण भाग भरलेला आहे, गच्च भरला आहे. लोक बाहेर उभे होते. पवार साहेबांनी हात केला आणि या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आत सोडलं. पोलिसांचे आभार. पण ते आत बसल्यापासून पोलीस त्यांच्या समोर दंडुके घेऊन उभे आहेत. जणू काय ते गुंड आहेत, काहीतरी गडबड करणार आहेत. पोलिसांना फार काळजी आहे. खरं म्हणजे या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये जी गुंडगिरी सुरू आहे, जो दहशतवाद सुरू आहे, इकडल्या लोकांच्या भाषेत ताबेमारी. काय ताबेमारी? कोणाच्याही जमिनीवर कब्जा करायचा, कोणाच्याही प्रॉपर्ट्या लुटायच्या, खोटे कागद बनवायचे, धमक्या द्यायच्या. म्हणजे इकडली मलिदा गँग. एक मलिदा गँग बारामतीत आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यांना पोलिसांचा धाक नाही. त्यांच्या बाबतीत हे कुठे कायदा दंडुका हा अजून तरी दिसलेला नाही. परवाच्या त्या विखे पाटलांच्या मिरवणुकीत इकडे खुनाच्या प्रकरणात आरोपी असलेल्या लोकांचे पोस्टर सगळे पाहिलेत ना आपण. त्यांना कायद्याची भीती नाही. आणि आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही आज अडवताय. शांतपणे ते ऐकायला आले आहेत पवार साहेबांचे विचार, आमच्या सगळ्यांच्या भूमिका. आम्ही जे म्हणतो, या देशातली महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी सुरू आहे, गुंडांचं राज्य सुरू आहे. आणि ते देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असल्यामुळे सुरू आहे. अनिल देशमुख साहेब बसले आहेत, राज्याचे माजी गृहमंत्री. अनिल देशमुख साहेब, तुम्ही नागपूरचे टायगर आहात आणि आम्ही मुंबईचे टायगर आहोत असं ते म्हणतात. त्यांच्याने माझी दोस्ती आहे आणि तुरुंगातली दोस्ती पक्की असते. ती दोस्ती कधी तुटत नाही. तुरुंगामध्ये ज्या अडी अडचणी, संकट, संघर्ष असतो, त्यात जे एकमेकांना साथ असते, एकमेकाला मदत असते, ती दोस्ती कधीही तुटत नाही. आणि अशा तऱ्हेने दोन टायगर एकत्र आहेत. हे खरं आहे की या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये अत्यंत सुडाचं, बदल्याचं राजकारण सुरू आहे. आणि त्याचे सूत्रधार दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहे. मी खासदार असल्यामुळे असंसदीय शब्द वापरत नाही. लोक माझ्याविषयी आक्षेप घेतात. लोक माझ्याविषयी आक्षेप घेतात. यांच्या भाषेमध्ये जरा गडबड आहे. पण माझ्या इतकी शुद्ध सरळ भाषा कोणी वापरत नाही. आपण सकाळी 10 वाजता टीव्ही लावा आणि माझी भाषा ऐका. नरेंद्र मोदी परवा येऊन गेले असं मी ऐकतोय या भागामध्ये. काल म्हणजे बघा, मोदी कधी येतो कधी जातो कोणाला कळत नाही. ही मोदीची अवस्था आहे. एकेकाळी नरेंद्र मोदी यायचं म्हटल्यावरती मोदी आले, मोदी येत आहेत, मोदी आले, मोदी येत आहेत. आता आले कधी, गेले कधी, बोलले काय, काहीही फरक पडत नाही.
देशानं ठरवलंय 4 जूनला नरेंद्र मोदीला डिसमिस करायचं. आणि या जागोजाग ज्या विराट सभा सुरू आहेत त्या मोदीच्या अंतिम विदाई ज्याला म्हणतो आपण. 10 वर्ष राज्य केलं, देश लुटलात, महाराष्ट्र लुटलात, छळ केलात. आता 4 जूनला तुमची मुदत संपते, तुम्हाला ही जनता डिसमिस करते. बघू ना, आता बघू. मोदी इथे आले, मी म्हटलं मोदी काय काय म्हणाले इथे? विकासावर बोलले का? नाही. काही देशावर बोलले का? नाही. असं आहे की या नरेंद्र मोदी यांना विकास करायला दुसऱ्यांची पोरं लागतात, स्वतःच्या पोरांकडून विकास करत नाही. बरोबर. म्हणजे महाराष्ट्रात जर म्हणाल तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्याचा फौजदाराचा शिपाई केला त्यांनी. म्हणजे विकास होत नाही, विकास होत नाही, विकास होत नाही. म्हणून आधी नागपूरचा केला, आधी नागपूरचा नवरा केला, त्याच्याचा ना काय होईना मग आमच्या ठाण्याचा केला, तोही फेल. म्हणून आता बारामतीचा केला. आता तरी विकास फायदा होतो काय बघू. 3 नवरे केले भाजपने. 3 नवरे करून सुद्धा ह्यांना विकास यांचा फायदा होत नाही. आणि हे देशाच्या विकासाच्या गोष्टी करतात. आणि विकास कोणी करायचा? अख्खा महाराष्ट्र तुम्ही लुटताय. आज गंमत वाटते देशमुख साहेब, आज या देशाचे मावळते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणामध्ये सभा झाली आणि राहुल गांधींवरती आरोप केला. फार इंटरेस्टिंग आरोप आहे की राहुल गांधी हे अंबानी आणि अडाणी यांच्या पैशानं निवडणुका लढतायत म्हणे. यासारखा विनोद नाही. राहुल गांधी जे सातत्यानं या देशाची संपत्ती 5-10 उद्योगपतींना मोदी कसे विकतायत, कसे लुटतायत, ह्याच्यावर आवाज उठवतायत. आपण इथे जमलोत असे आपल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री निलेश ज्ञानदेव लंके. सर्वसामान्य माणसांचं सर्वमान्य नेतृत्व यानंतर आपल्याशी संवाद साधणार आहे. आज या ठिकाणी सर्वांना हात जोडून विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. तुमच्या या भावाला गेले कित्येक वर्षापासून तुम्ही आधार दिला. ज्या ज्या वेळेस गरज भासन त्या वेळेस तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्या संकट समयी माझी ढाल म्हणून तुम्ही सर्वजण या ठिकाणी राहिलेले आहेत. म्हणून आज हा निलेश लंके ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंच, पंचायत समिती सदस्य, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य आणि लोक विधानसभेमध्ये आमदार म्हणून पाठवला. आणि हाच तुमचा भाऊ, तुमचा मुलगा आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या ताकदीने लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे. त्यामुळे आज या ठिकाणी तुम्हाला नतमस्तक यासाठी मी झालेलो आहे. तुम्ही आजपर्यंत मला सांभाळलं, आजपर्यंत तुम्ही मला कुठलं अंतर दिलं नाही. आता राहिलेले 4 दिवस या निलेश लंकेचं भवितव्य तुमचं सर्वांचं भवितव्य तुमच्या हातात आहे, तुमच्या हातात आहे. आजपर्यंत सांभाळलं, आता 4 दिवस डोळ्यात तेल घालून आपल्याला या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. समोर अफाट शक्ती आहे.
समोर यंत्रणा आहे, सगळ्या काही गोष्टी आहे, पण आज एक फाटका माणूस धनशक्तीच्या विरोधात लढण्यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या ताकदीने आज या ठिकाणी उभा आहे. या ठिकाणी आपले सर्वांचे नेते, आपलं सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब, आदरणीय संजय राऊत साहेब, खऱ्या अर्थाने दिल्लीला झुकवणारा वाघ म्हणजे संजय राऊत साहेब. दुसरा वाघ तो म्हणजे अनिल देशमुख साहेब. आणि या दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचे किंग मेकर म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते आदरणीय थोरात साहेब. या आपल्या सभेसाठी खास करून जे या ठिकाणी उपस्थित आहे ते सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी कालच निवडणुकीला मतदान झालं. ते माझे मित्र डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, दुसरे माझे मित्र हिंद केसरी संतोषरावजी वेताळ, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मला माफ करतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेते मंडळी, शिवसेना पक्षाचे सर्व नेते मंडळी, आम आदमी पार्टी असू BRSचे सर्व नेते मंडळी, आंबेडकर चळवळीतले सर्व माझे सहकारी मित्र, कम्युनिस्ट विचाराचे सर्व माझे कार्यकर्ते आणि समोर बसलेली माझी खऱ्या अर्थाने मायबाप जनता. अरे आज तुम्ही पाहिलं असेल, काल आपल्या लोकसभेच्या निवडणुकीला आपल्या विरोधात प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान आले. मला राहुरीमध्ये काही पत्रकारांनी प्रश्न विचारला, मीडियावाल्यांनी, तुमच्या विरोधात प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान येऊ राहिलेले आहेत. अरे मी तर असं एकदम मला असं वाटलं 2-4 गुंड्या काढावं काय. अरे ज्या माणसाला फक्त टीव्हीवर पाहत होतो आपण, ज्या माणसाचं फक्त ऐकत होतो, तो माणूसच आपल्या विरोधात प्रचाराला येतो. म्हणलं याचा अर्थ म्हणलं ही ताकद फक्त निलेश लंकेची नाही, या ठिकाणी बसलेल्या माझ्या सर्व मायबाप जनतेची ताकद आहे. देशाच्या पंतप्रधानाला यावं लागलं, राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सर्वांना या ठिकाणी यावं लागलं. अरे ज्या वेळेस सर्वसामान्य जनता एकवटली जाती त्यावेळेस परिवर्तन हे अटळ असतं, परिवर्तन हे अटळ असतं. या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागणार आहे. अरे एका बाजूला धनशक्ती आणि दुसऱ्या बाजूला जनशक्ती अशी ही निवडणूक पाहायला मिळणार आहे. आणि या निवडणुकीच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागणार आहे. ते यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना असं वाटतं की आपण राजकारणातून समाजकार्यात आलं पाहिजे. आणि कधी कधी त्यांचं मन एका बाजूने मन खातं, त्यांना वाटतं अरे आपल्याकडे नाही पैसे, आपल्याकडे नाही काही राजकीय वारसा, मग आपण कसं राजकारण करू शकतो. त्यावेळेस या तरुणांची उमेद कुठेतरी खचली जाते. पण त्या तरुणांसाठी हा 4 तारखेचा दिवस हा प्रेरणादायी दिवस असणार आहे. तो म्हणजे निलेश लंकेसारखा सर्वसामान्य कुटुंबातला माणूस एका प्रस्थापिताच्या विरोधात इतक्या भरघोष मताने निवडून येऊ शकतो. तर आमच्यासारखे सुद्धा तरुण निश्चित समाजकार्यामध्ये राजकारण करू शकतात. त्यामुळे ही निवडणूक आपल्यासाठी महत्वाची, जेवढी महत्वाची आहे तेवढीच ही या देशाचे भवितव्य घडवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्याचं संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. अरे 2019ला मी आमदार म्हणून ज्या वेळेस गेलो, राज्यामध्ये अनेक सत्तांतरण झाले. ते कशामुळे झाले? ते फक्त ईडी सारख्या एजन्सीचा वापर केला, CBI सारख्या एजन्सीचा वापर केला. आणि जे माणसं सर्वसामान्यांसाठी झटणारे माणसं आहे, ज्या माणसाने आपलं आयुष्य समाजासाठी खर्च केला, अशा संजय राऊत सारख्या माणसांना, अनिल देशमुख सारख्या माणसांना जेलमध्ये टाकले या सरकारने, या ईडी सारख्या CBI सारख्या एजन्सीचा वापर करून. आता तुम्हाला सोडणार नाही ही सर्वसामान्य जनता. अरे ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना काढली, तळागाळात शिवसैनिक तयार केला, तो शिवसैनिक ह्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून झाला.
केंद्रात केंद्रीय मंत्री म्हणून झाले. ज्या बाळासाहेबांनी अनेक शिवसैनिक घडवले, त्या बाळासाहेबांच्या पुत्राला आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंना तुम्ही चौकशीला सामोरं जाण्याची वेळ आणली. त्या उद्धव साहेबांना वर्षा बंगला सोडावा लागला. अरे ज्या पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी नाही, देशातील माझ्या शेतकऱ्यांसाठी आपलं आयुष्य खर्च केलं, त्या पवार साहेबांचं घर फोडलं, त्या पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष फोडला या मोदी आणि शहाने, या भाजप सरकारने. आता हा माझा सर्वसामान्य महाराष्ट्रातला स्वाभिमानी माणूस या भाजप सरकारला खड्ड्यात घातल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. त्याच वेळेस माझ्या स्वर्गातल्या बाळासाहेबांना आनंद होणार, हा खरा अर्थाने माझा शिवसैनिक आहे. अरे इतकं चांगलं कुटुंब चाललेलं असताना ह्या ईडी सारख्या सीबीआय सारख्या एजन्सीचा वापर केला जातो. आज ज्या जिल्ह्यामध्ये ज्यांना आपण 5 वर्षापूर्वी संसदेत पाठवलं, त्यांचा पराक्रम तपा. त्यांना जर विचारलं काय विकास केला, ते सांगतात हा उड्डाण पूल मी केला, हे बाह्यवळण मी केलं. अरे तो बाह्यवळण आणि उड्डाण पूल कैलासवासी आदरणीय दिलीप गांधी साहेबांनी हा रस्ता मंजूर केला, हे बाह्यवळण पूल मंजूर केला. आणि त्याचं स्वप्न पाहिलं होतं कैलासवासी आमचे नेते आदरणीय अनिल भैया राठोडांनी तो स्वप्न पाहिलं होतं. आणि यांचं श्रेय घेण्याचं काम ज्यांचा काही संबंध नाही. 2018ला या पुलाची मंजुरी मिळाली, ही 2018ला पुलाची मंजुरी मिळाली आणि त्याचं श्रेय घेतात 2019, 20, 22ला. अरे खोटं बोलणारे हे पटायते, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. एवढं माझी तुम्हाला एक व्हिडिओ लाव रे त्या मंजुरीचा, त्याचा आहे का आपल्याकडे? लाव रे, लगाव रे. अहमदनगर उर्फ अहिल्यानगर शहरातील उड्डाणपुलाचे खरे शिल्पकार कोण? अहमदनगर बायपास रोड नेमका कोणी मंजूर केला? अहमदनगर करमाळा टेंभुर्णी रस्त्याचे श्रेय कोणाचे? अहमदनगर दक्षिणेतील मतदारांच्या डोळ्यात धूळफेक कोण करत आहे? गेले काही दिवस अर्धसत्य सांगून आपली जी शुद्ध फसवणूक केली जात आहे त्यातील पूर्ण सत्य आज आपण समजून घेऊ. दिलीप गांधी साहेबांनी मंजूर केला फसवणूक आणि त्या दिलीप गांधी साहेबांना यंदा दिलीप गांधी साहेबांचा विसर पडलेला आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, नगरकरांना विनंती आहे, तुम्ही माझ्यावर एकदा विश्वास टाकून पहा. या नगरकरांना संरक्षण देण्याची जबाबदारी हा तुमचा भाऊ म्हणून निलेश लंकेची असेल. ज्या पद्धतीने अनिल भैया राठोडांना आपण मोबाईल आमदार म्हणून पाहिलं, त्यांचा शिष्य तुम्हाला या ठिकाणी सांगतो, या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातला खासदार हा मोबाईल खासदार असेल. आणि 4 तारखेला तुम्ही सर्वजण या ठिकाणी खासदार म्हणून असताना मी तुमचा शिपाई म्हणून असेल. माझ्या व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी माझी असेल. माझ्या नगर शहरामध्ये चांगल्या पद्धतीची परत MIDCला दिवस आणण्याची जबाबदारी माझी असेल. या ठिकाणी IT पार्क उभा करण्याची जबाबदारी माझी असेल. IT पार्क आल्याशिवाय माझ्या ह्या बेरोजगारांना रोजगार मिळणार नाही. अरे नगर शहर या आनंद ऋषी महाराजांच्या या ठिकाणी ही भूमी आहे. नगर शहर विशाल गणपती या ठिकाणी नगर शहरामध्ये आपण पाहतो. बाजूला शिर्डीचे साईबाबा शनी शिंगणापूर, मोठा देवी आणि आमच्या अहिल्यादेवींचं या ठिकाणी ही भूमी सर्व. त्यामुळे या नगर शहराचा चेहरा मोहरा बदलवण्याची माझी ही जबाबदारी असून या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो. औद्योगिकरण अनेक या मतदारसंघामधील नगर शहरामधील प्रलंबित प्रश्न आहे, ते प्रश्न सोडवण्यासाठी मी या ठिकाणी तुमचा कटिबद्ध असेल. अरे ही क्लेरा ब्रुजची जागा, अरे ही सुद्धा काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी बळकवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. ही ऐतिहासिक वास्तू आहे, ही ऐतिहासिक जागा आहे. या ठिकाणी महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी या ठिकाणी या शाळेला भेट दिली होती. ती सुद्धा गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी ही जागा बळकवण्याचा मागच्या काही कालखंडामध्ये प्रयत्न केला होता. म्हणून तुम्हाला सर्वांना जाता जाता शब्द देऊन जातो, अरे हा भाऊ तुमच्या पाठीशी असन, फक्त एकदा ह्या तुमच्या भावावर विश्वास टाकून पहा.
एकदा तुमच्या भावा विश्वास टाकून पहा, या विश्वासाला तडा जाणार नाही हा तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. माझ्या शेतकरी बांधवाच्या न्याय हक्कासाठी, माझ्या तरुणांच्या बेरोजगारांच्या प्रश्नासाठी, माझ्या सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी हा भाऊ तुमच्या दिल्लीत प्रश्न मांडून वेळेप्रसंगी आंदोलन करण्याची सुद्धा तयारी ठेवून हा या ठिकाणी शब्द देतो. आणि राऊत साहेबांसारखे माणसं जर आपल्याला मार्गदर्शकाच्या भूमिकेत असल्यानंतर, आक्रमक नेते मंडळी आपल्या बरोबर असल्यानंतर निश्चित या नगर शहराचा आणि नगर जिल्ह्याचा बदल घडवल्याशिवाय हा निलेश लंके स्वस्त बसणार नाही. कारण या ज्यांनी सांगितलं जातं का आम्ही 50-60 वर्षापासून आम्ही या नगर जिल्ह्यात राज्य करतो. अरे साधं त्यांना शासकीय मेडिकल कॉलेज आणता नाही आलं, शासकीय शैक्षणिक संस्था उभ्या नाही करता आल्या. त्यामुळे या नगर शहरामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज पहिल्या 6 महिन्यात आणलं जाईल हा तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. मेडिकल कॉलेज तर आणलंच जाईल, शासकीय शिक्षण संस्था या ठिकाणी उभ्या केल्या जातात. हे या निमित्ताने सांगतो. नगर शहराचा चेहरा मोहरा बदलवण्याचं काम केलं जाईल. माझ्या व्यापाऱ्यांना संरक्षण दिलं जाईल. माझ्या व्यापाऱ्यांच्या मनात नेहमी भीती असती की या नगर शहरामध्ये आम्हाला संरक्षण मिळत नाही. ज्या वेळेस संरक्षणाची तुम्हाला गरज भासन त्यावेळेस निलेश लंकेंचा मोबाईल नंबर डायल करा. निलेश लंके तुमच्या बरोबर असं. ज्या वेळेस माझ्या कुठल्या सर्वसामान्यांच्या प्रॉपर्टीवर ताबा मारण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी तुमचा भाऊ म्हणून त्या ठिकाणी उभा असेल. आणि माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, बाद झालं. अरे आज ना उद्या सत्तांतर होत असतं. पोलीस प्रशासनाने आमच्या चुकीच्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करू नका ही हात जोडून नम्र विनंती करतो की येणाऱ्या 4 तारखेनंतर या देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार येणाऱ्या कालखंडामध्ये येणार आहे. नाही माझ्या घड्याळावर चालतो मी. एवढं सर्वांना विनंती करतो जाता